घरात नव्यानं बसवलेल्या फरशा त्यांनी काढून पाहिल्या तेव्हा वरच्या बाजूला त्यांना एक शांडो बनियन दिसला। मित्रांनो नमस्कार। बघा, आपण जर तसं पाहिलं तर पती पत्नी यांच्यामधील भांडणे ही सामान्य असतात। संसारामध्ये पती पत्नीमध्ये वाद होत असतात। घराघरातून या घटना घडत असतात। किरकोळ तेवढ्यापुरत्या एखाद्या विषयावर वाद होण्याच्या पण तेवढ्यापर्यंतच हा विषय थांबत असतो। आता बदललेल्या काळानुसार पती पत्नीतल्या या भांडणाचं स्वरूप देखील बदलत गेलेलं आहे। तसं पाहिलं तर पूर्वी बघा, पतीकडून पत्नीचा छळ होत होता। अर्थात म्हणजे आताही होत नाही असं नाही। अलीकडच्या काळात पत्नी ही पतीला आणि त्याच्या कुटुंबाला छळते, अशा अनेक घटना आपल्या समोर येतात। तुमच्याही आजूबाजूला अशा घटना घडत असतील कदाचित। पतीकडून पत्नीची हत्या होण्याच्या अनेक घटना जशा समोर येतात, तसं अलीकडं अनैतिक संबंधामधून प्रियकराची मदत घेऊन पत्नीचं आपल्या जोडीदाराला, आपल्या नवऱ्याचा, आपल्या पतीचा जीव घेते। म्हणजे अशा एकापेक्षा एक भयानक अशा थरारक असलेल्या घटना आपल्या समोर येत असतात। महाराष्ट्रातील नालासोपारा येथील एक घटना सध्या प्रचंड गाजत आहे। मुंबईतल्या नालासोपारा इथं राहणाऱ्या एका पत्नीनं आपल्याच पतीचा जीव घेतला। अत्यंत हुशारीनं त्याला मारलं, त्याच घरात खड्डा खोदून पुरलं, त्यानंतर वरून फरशा बसवल्या आणि सगळा पुरावा नष्ट केला। नवऱ्याचा मृतदेह जमिनीत आता गाडला गेलेला आहे, त्यामुळे याचं कोणालाच काही कळणार नाही याच्या भ्रमात ती होती। पण कितीही गाडलं ना तरी सत्य कधीतरी बाहेर आल्याशिवाय राहत नाही, आणि इथे सुद्धा तेच घडलं। विजय चव्हाण नावाच्या या पतीचा मृतदेह घरातच पुरला गेला आणि 15 दिवसांनी सगळं भांड फुटलं। गुडिया चव्हाण नावाच्या या महिलेचे तिच्या शेजारी राहणाऱ्या एका 20 वर्षाच्या तरुणाशी प्रेमाचे संबंध होते। या संबंधामध्ये या विजय चव्हाणचा म्हणजे महिलेच्या या पतीचा अडसर होत होता। आता ही अडचण कायमची दूर करण्यासाठी गुडिया हिनं आपल्या पतीचाच काटा काढायचं ठरवलं। मग त्यासाठी तिनं आपल्या प्रियकराची मदत घेतली। अत्यंत निर्दयीपणे गुडियानं आपल्या प्रियकराच्या मदतीनं पती विजय चव्हाण याचा घरातच जीव घेतला। राहत्या घरात तिनं तिच्या पतीला निर्दयपणे मारून टाकलं। त्यानंतर तिच्या पुढे प्रश्न पडला की आता या मृतदेहाचं करायचं काय, विल्हेवाट लावायची कशी। अखेर तिनं आणि तिच्या प्रियकरानं राहत्या घरातच 4 फूट खोल खड्डा खोदला। या खड्ड्यामध्ये विजयचा मृतदेह ठेवला आणि वरून माती टाकून त्यावर फरशाही बसवण्यात आल्या। विजय चव्हाण घरात गाडला गेला होता, पण कुटुंबातील इतरांना किंवा शेजाऱ्यांना सुद्धा याची जराशी सुद्धा भनक लागलेली नव्हती। मग जे ते गुडियाकडे चौकशी करत होते, विजय कुठे आहे। गुडिया मात्र त्यांना सतत दिशाभूल करत राहिली, वेगवेगळे कारण सांगत राहिली आणि त्यानंतर घराला कुलूप लावून गुडिया आपल्या 5 वर्षाच्या मुलाला घेऊन प्रियकरासोबत बेपत्ता झाली। गुडिया, तिचा प्रियकर, लहान मुलगा असं तेव्हा मिळून रेल्वेनं दादरला गेले, तिथून पुढे पुण्याला गेले आणि तिथं एका घरात राहू लागले। इकडं विजयच्या बेपत्ता होण्याचं गोड वाढलेलं होतं, सगळी चौकशी केली जात होती। बघा, गुन्हेगार कितीतरी चालाक असला ना तरी कुठेतरी फसतो आणि मग पोलिसांच्या जाळ्यात अडकतो, आणि इथं सुद्धा तसंच घडलं। या आरोपींनी मयत विजयचा फोन, त्या फोन मधलं सिम कार्ड काढून घेतलं होतं। हे सिम कार्ड त्यांनी स्वतःच्या फोनमध्ये टाकलं आणि तिथं ते फसले। तसं पाहिलं तरी आरोपींनी आपले फोन बंद करून ठेवलेले होते, त्यामुळे त्यांचं लोकेशन सुद्धा मिळत नव्हतं। पण बँकेच्या व्यवहारासाठी त्यांनी मयत विजयचं सिम कार्ड आपल्या फोनमध्ये टाकलं, म्हणजे ते OTP मिळवण्यासाठी। त्यामुळं पोलिसांना त्यांचं लोकेशन ट्रेस झालं। त्यानंतर पोलिसांनी लगेच त्यांना बेड्या ठोकल्या। या घटनेत सगळ्यात मोठी धक्कादायक गोष्ट अशी होती की विजयची हत्या करून त्याला जेव्हा घरात पुरलं, त्यावर फरशा बसवण्याचं काम करण्यात आलं। या गुडियानं आपल्याच दिराकडून म्हणजे या मयत विजयच्या भावाकडूनच ते करून घेतलं होतं। अजयनं या फरशा बसवलेल्या होत्या, पण त्याखाली आपल्याच भावाचा मृतदेह आहे याची त्याला जरा सुद्धा कल्पना नव्हती। गुडिया आणि तिचा प्रियकर मोनू शर्मा हे गायब झालेले असताना इकडं विजयचा शोध तर सुरू होता। हा शोध सुरू असताना मयत विजयचे दोन्ही भाऊ पुन्हा एकदा विजयच्या घरी पोहोचले। घराचं कुलूप तोडून त्यांनी घरात प्रवेश केला
आता मात्र घरामध्ये दुर्गंधी येत होती. मयत विजयच्या भावाला संशय आला. घरात नव्यानं बसवलेल्या फरशा त्यांनी काढून पाहिल्या तेव्हा वरच्या बाजूला त्यांना एक शांडो बनियन दिसला. त्यांनी लगेच याची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घाईघाईनं आले. फरशी उकरली, म्हणजे फरशी खालील माती वगैरे सगळी उकरून घेतली. माती खाली गाडला गेलेला विजयचा मृतदेह त्यांना दिसला आणि सगळ्यांना एक मोठा धक्का बसला. आपण आपल्या हाताने ही फरशी बसून दिली होती याची कबुली सुद्धा अजयने, म्हणजे मृत विजयच्या भावाने पोलिसांना दिली, पण त्याला यावेळी या खाली काय आहे याची जरा सुद्धा कल्पना नव्हती. आणि मग त्यानंतर ही सगळी मर्डर मिस्ट्री काय आहे याची पोलिसांना जाणीव झाली. पोलिसांनी घाईघाईनं तपासाची चक्र फिरवली. मयत विजयचे सिम कार्ड वापरल्यामुळं पोलीस सहजपणे आरोपीपर्यंत पोहोचले. गुडिया आणि तिचा प्रियकर मोनू शर्मा यांना पुण्यात जाऊन बेड्याही ठोकल्या. अत्यंत हुशारीनं या दोघांनी मिळून विजयला संपवलं होतं, पण त्यांची हुशारी फार काळ टिकली नाही. एका चुकीमुळं ते पोलिसांच्या जाळ्यात अडकले. बघा, गुन्हेगार कितीही चलाख असला तरी कानून के हात बहुत लंबे होते हैं, हेच खरं. होय ना मित्रांनो? धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.